आणि कोणत्याही परिस्थितीत आपण स्वतःहून काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार नाही। काँग्रेस पक्षाला जर वाटलं तर त्यांनी हवी ती कारवाई आपल्यावरती करावी, असं मत काँग्रेसचे बंडखोर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातनं अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेले किशोर गजभिये यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। आपल्यासोबत रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर गजभिये आहेत। किशोरजी, तुम्ही काँग्रेसमधून बंडखोरी केली आणि आता तुम्ही अपक्ष उभे आहात। अनेकांना प्रश्न आहे की काँग्रेस सोबतचा आता तुमचा जो संबंध आहे तो काय? तुमच्या प्रश्नामध्ये बंडखोरी हा जो शब्द आहे तो योग्य नाही, कारण मी काही बंडखोरी केलेली नाही। काँग्रेस पक्षाने मी मागितलेली सीट मला दिली नाही। माझा हक्क असताना सुद्धा, माझा क्लेम असताना सुद्धा, मी सक्षम आणि पात्र आणि योग्य उमेदवार असताना सुद्धा, मी 2019च्या निवडणुकीमध्ये 4,70,000 मते घेतली असताना सुद्धा मला त्यांनी ते तिकीट दिलं नाही आणि म्हणून त्यांनी मला अपक्ष म्हणून उमेदवार राहण्यास भाग पाडलं। त्यामुळे मी बंडखोरी केली नाही, माझा नाईलाज असल्यामुळे, कारण मला तर ही निवडणूक लढायचीच आहे, म्हणून मी अपक्ष उमेदवार आहे। तुम्ही अपक्ष उभे झालात, काँग्रेसमधून तुम्ही राजीनामा द्याल की काँग्रेस पक्ष तुमच्यावर कारवाई काही करेल, की काय तुमचं मत आहे, किंवा तुम्हाला काही काँग्रेसच्या नेत्यांनी संपर्क साधला आहे का? बघा, मला काही काँग्रेस पक्षातून राजीनामा देण्याची इच्छा नव्हती किंवा नाही। मी काँग्रेस पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सातत्याने 6 वर्ष मी काम केलेलं आहे। पक्षाच्या अनेक निवडणुकांमध्ये मी सक्रिय सहभाग घेतला, पक्षाला विजय मिळवून दिला। जिल्हा परिषदेमध्ये अनेक जिल्हा परिषद सदस्य माझ्या प्रयत्नामुळे निवडून आलेले आहेत, हे आमच्या नागपूर जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षांना चांगलं माहिती आहे। पदवीधर मतदारसंघामध्ये मी स्वतः 20,000 मतं घेतले होते। ही मतं आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला आम्ही दिलेली आहेत, रीतसर म्हणजे प्रचार करून। शिक्षक मतदारसंघामध्ये 15,000च्या वर मतं ही आंबेडकरी समाजाची आम्ही शिक्षक मतदारसंघात आपल्या विजयी उमेदवाराला दिलेली आहेत। तर अशा रीतीनं अनेक निवडणुकांमध्ये मी भाग घेतला, सर्व केलेलं आहे। आणि असं असताना माझा विचार पर्यायी उमेदवार म्हणून सुद्धा केला जाऊ नये याचं मला अतिशय दुःख वाटते। आणि एकूणच मागासवर्गीय दलित लोकांनी असा विचार केला आणि माझ्याकडे बोलून दाखवला की आंबेडकरी समाज किंवा बौद्ध समाजाच्या उमेदवाराला पर्यायी उमेदवार म्हणून सुद्धा विचार त्यांचा केला जात नाही, मग अशा वेळी मग आम्ही काँग्रेस पक्षात का राहावं, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। याच्यावर आता गंभीरतेनं काही लोक विचार करत आहेत। मी मात्र पक्षाचा राजीनामा दिलेला नाही। पक्षाने कारवाई जर आपल्यावर केली, पक्षाने जर कारवाई केली तर पक्ष स्वतंत्र आहे माझ्यावर कारवाई करण्यासाठी। पक्ष कारवाई करू शकतो आणि पक्षाने करायला पाहिजे, मग आम्ही त्याचं काय करायचं पुढे ते बघू। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।